सागर काय पाहतोय? विमान जात आहे. हा, आणि सागरचा देशी जुगाड पाहिलं का? ही आहे इकडं बँड पार्टी. श्रावणी नमस्कार आणि गुड मॉर्निंग. मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज सकाळी सकाळी मस्त उन्हामध्ये हे पहा काय चालू आहे. काय चालू आहे? नाश्ता सुरू आहे सध्या. आणि पाहू शकता बनवलेले आहेत आप्पे. आणि एकदम मस्त झालेले आहेत आप्पे आणि चटणी बनवलेली त्याबरोबर. आणि कसे खूपच मस्त. आणि थंडी वाजते आणि त्यामुळं मग आमच्या क्वार्टरच्या पाठीमागच्या बाजूला ऊन येतं सकाळी सकाळी. तर त्या उन्हामध्ये बसून खाण्याचा आनंद घेत आहे सागर. आणि इथं बसलेली आहे श्राऊ. तिचा पण चालू आहे नाश्ता. आणि सर नसल्यामुळं आम्हाला करमत नाही. श्राऊला तर तिचे पप्पा नसल्यामुळं करमत नाहीये. पण मग लवकर भेट घेऊ त्यांची. आम्ही लवकरच भेटणार आहोत त्यांना. तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हालाही लगेच समजून जाईल. चला तर मग आता आम्ही करतो नाश्ता पटकन. पाहू शकताय इंजिनियर बसायला कशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे स्वतःची. बसून दाखवलं. पाणी मारतो मग बसतो सोय. आता बसण्याची व्यवस्था चालू आहे. आणि उन्हामध्ये मस्तपैकी थंडी वाजते आणि आम्ही बसलोय उन्हात. नाश्ता वगैरे झालेला आहे आत्ताच. आणि आता आम्ही पितोय चहा. म्हणजे चहा आणि थंडीमध्ये उन्हात बसणं याची मज्जा काही औरच आहे. आणि सागर पण इथं बसलेला आहे. श्राऊ पण बसले. दाखवते तुम्हाला. सागर काय पाहतोय? विमान जात आहे. आणि सागरचा देशी जुगाड पाहिलं का? त्यानं बघा त्याला बसायला ना चेअर काही नव्हतं त्यामुळे इथं विटा वगैरे पडलेल्या होत्या. फरशी होती. त्याचं आपण बसायला बनवलेलं आहे. काय आसन तुम्ही पाहू शकताय त्यांनी कसं आसन बनवलंय त्याच्यासाठी. आणि ते तसं बनवून तिथंच बसलाय का तर फक्त थंडी वाजते. आणि थंडीमध्ये उन्हामध्ये बसण्यासाठी त्यांनी इकडून न बसता तिथं बसलाय. आणि त्या विटांचा उपयोग त्यांनी तसा केलेला आहे ज्या की पडून होत्या त्याचा उपयोग झालेला आहे. आणि मस्त सोबत चहा. आणि ही आहे इकडं बँड पार्टी. श्रावणी तेलाचा जो डब्बा आहे त्याच्यावरती बँड पार्टी चालू आहे. इथं हे पहा पाठीमागं थोडंसं जे आहे ना जागा तर तिथं हे मस्तपैकी असं महुरीचं झाड उगवलेलं आहे. महुरी उगवली तर. आणि आता याला फुलं पण आलेली आहेत. आणि इथं तुळशी पण इथं तुळशी पण आलेल्या आहेत छान. हे पाहू शकताय. आणि या इथं आलेलं आहे हे पपईचं झाड आलेलं आहे. आणि इकडं फुलं आलेली आहेत झाडाला छानपैकी. पपईचं झाड आलेलं आहे. इथं एक आहे छोटंसं. आणि हे एक झाड आलेलं आहे. आणि हे आहे पेरूचं झाड. आम्ही आराम वगैरे करून झाला नंतर जेवण वगैरे करून आणि मग चहा वगैरे घेतला. फ्रेश झाले. आणि आता मी करत आहे शंकरपाळी. आणि तेही तुम्हाला तर सांगितलंच की आम्ही कुठंतरी जाणार आहोत ते. आणि आम्ही ट्रेननी जाणार आहोत. मग ट्रेननी जाणार म्हटल्यानंतर आपल्यासोबत थोडंफार काहीतरी खायला पाहिजे. म्हणून मग मी चिवडा वगैरे आपलं चिवडा आणि शंकरपाळे हे बनवणार होते. तर चिवडा बनवायचा आहे. माझं सध्या चालू आहे मी बनवते शंकरपाळे. आणि हे बनवून घेतलेले शंकरपाळे इथं मी तळून घेते कढईमध्ये.
असा याचा सोनेरी रंग असं झालेला आहे. चला तर मग मी पटकन बनवून घेते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. मी मस्त असा चिवडा बनवलेला आहे. त्यामध्ये शेंगदाणे, डाळ व कढीपत्ता, मिरची वगैरे सर्व काही टाकून आणि इथं बनवून घेतलेले आहेत शंकरपाळे. तर दोन्हीही आता झालेलं आहे रेडी. तर आता चिवडा आणि शंकरपाळे वगैरे बनवून झालेलं आहे आणि मी म्हणजे मध्येच ब्रेक घेऊन स्वयंपाकसुद्धा बनवला आणि आता बराच वेळ झालेला आहे, लेट झालेला आहे सगळ्यांना, म्हणजे हे सर्व काही करता करता आणि खूप भूक लागली आहे सगळ्यांना. तर मग मी आता आम्ही पटकन जेवण करून घेतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.